शिक्षणात अव्वल पण शिक्षणातून पराभव का? 10वी-12वीचा निकाल लागला, यंदा मुलींनी मारली बाजी, मुली देशात अव्वल अशा बातम्या आपण ऐकतो. म्हणजे आपल्या भारतात आतापर्यंत लागलेल्या निकालात मुली आघाडीवर आहेत. हो ना, शिक्षणात अव्वल, स्पर्धेत सर्वच गोष्टीत अव्वल, मुली सर्व क्षेत्रात वरचढ हे वारंवार सिद्ध होतं. परंतु याच मुली 10वी-12वी नंतर खरंच त्यांचं शिक्षण पूर्ण करतात का? काही अंशी नाही. बोर्डात दिसणाऱ्या या मुली शिक्षणातून गहाळ होतात. काही लग्नांच्या कुंपणात अडकतात, तर काही घरच्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये गळतात आणि काही स्वप्न उराशी घेऊन त्यांचे आयुष्य जगतात. पण मी म्हणते का समाजाची मर्यादा आणि परंपरा यांच्यात उंच उंच भराऱ्या अडकतात? का तिचं शिक्षण घरच्या परिस्थितीवर आणि समाजाच्या मानसिकतेवर अवलंबून असतं? मुलींनी निकालात बाजी मारली, पण शिक्षणात टिकून राहणंही महत्वाचं आहे. टाळ्या वाजवणं सोपं आहे, पण त्यांना पुढे जाण्यास प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. ती फक्त टॉपवर न राहता देशाच्या उभारणीची भागीदारी व्हावी. यासाठी आजपासून समाजाने आणि कुटुंबाने बदल घडवणं आवश्यक आहे.